नमस्कार. IPL वरती मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, सावरकर म्हटल्यानंतर आपला ऊर अभिमानाने भरून येतो. कारण विशेषतः जुन्या पिढीला तर सावरकर म्हटल्यानंतर रोमांच अंगावरती येतात. परंतु हेच सावरकरांचे विचार त्यांच्या जयंती निमित्ताने नव्या पिढीपुढे आपण नेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून या जयंती निमित्ताने मी आज माझे अलीकडचे स्नेही प्राध्यापक अविनाश शामराव बल्लाळ हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. आज सावरकरांच्या संदर्भामध्ये ते आणि मी आपल्याशी संवाद साधणार आहोत. त्याआधी त्यांचा थोडक्यात मी परिचय करून जातो. अविनाशजी, आपलं स्वागत करतो. हे भाजपच्या सांस्कृतिक आघाडीचे नाशिक विभागाचे हे संयोजक आहेत. भाजपचं फार मोठं काम ते करत असतात. बोबडे आणि बल्लाळ असे त्यांचे क्लासेस आहेत. ते स्वतः BE सिव्हिल आहेत, फायनान्समध्ये MBA झालेले आहेत, मॅथमॅटिक्स MSc झालेले आहेत आणि 1996 पासून त्यांचे क्लासेस सुरू आहेत. अतिशय नाशिकमध्ये लोकप्रिय क्लासेस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अर्थात लोकप्रिय होण्यामागे स्वाभाविकच त्यांचं अध्यापन हे उत्कृष्ट असतं आणि त्यांच्यातला माणूस हा अधिक जास्त समाजाभिमुख असतो. अशाच व्यक्तींचे क्लासेस, अशाच शिक्षकांचे क्लासेस हे लोकप्रिय होत असतात, विद्यार्थी प्रिय होत असतात. आणि सर, आज आपण सावरकरांवर बोलणार आहात. त्याआधी आपलं एक पुस्तक पण माझ्या हातात आपण मला भेट दिलेलं आहे, माझी आध्यात्मिक अनुभूती. अतिशय वेगळ्या अंगाने त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे अध्यात्माच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण या ठिकाणी लेखन करता, हे पाहून फार बरं वाटलं. तर आज सावरकरांसंदर्भात बोलताना मला एक नेहमी प्रश्न पडतो की सावरकरांना इतिहास जमा करण्यात काही अर्थ नाही. जोपर्यंत आपलं स्वातंत्र्य अबाधित आहे तोपर्यंत सावरकरांचं अस्तित्व, त्यांची विचारसरणी हे कायमच राहणार आहे. पण त्या नव्या पिढीला सावरकर आपण समजावून देणं फार गरज आहे असं वाटतं. आपण तिथूनच आपण आपले मत व्यक्त करावं. खरं आहे सर. सर्वप्रथम मी आपल्या IPLच्या यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार करू इच्छितो आणि मी नरेश सरांचे खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी इतक्या मोठ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज मला या स्टुडिओमध्ये बोलवलं. सर, तुमचेच मनापासून धन्यवाद. नाही, माझा आनंद आहे मला संधी दिली काही विचार मांडण्याची. तर सर, म्हणजे सावरकर हे नाव जरी उच्चारलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. हो, खरं. आपण आहोत हिंदू आणि मी आहे स्वयंसेवक. त्यामुळे सर, या हिंदुत्वाचा जो महान धर्मग्रंथ आहे भगवद्गीता, त्याच्यामध्ये 18 अध्याय आहेत आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या नावात सुद्धा 18 अक्षर आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रखर हिंदुत्व, जाज्वल्य हिंदुत्ववादाची जर, राष्ट्रवादाची जर गीता शिकायची असेल तर सावरकरांचा अभ्यास तुम्हाला करणं प्राप्त आहे. क्या बात, फारच सुंदर. आणि स्वातंत्र्य 1947 साली मिळालं, त्यानंतर पुढचे 70 वर्ष हा देश, काही लोक जाणीवपूर्वक सावरकरांना विसरण्याच्या नादात आपण त्या गीतेचा अभ्यास केला नाही म्हणून आपल्या देशाची ही अवहेलना होत चाललेली आहे. तर सर, मला असं वाटतं की केवळ सावरकर जयंती किंवा त्यांचा आत्मार्पण दिन साजरा करून किंवा त्या दिवसांसाठी केवळ एका विशिष्ट वयोगटाच्या पुढचेच लोक एकत्र येऊन काही होणार नाहीये. अगदी बरोबर. आपला हा देश हा आता तरुणांचा देश म्हणून या जगात ओळखला जातोय. 140 कोटी लोकसंख्येपैकी सर 60% जवळजवळ तरुण आहेत. एवढा मोठा वर्कफोर्स आपल्याकडे असताना जे जागतिक बदल झाले ते भारतातही बदल झाले आणि त्या बदलाच्या अनुषंगाने एतद्देशीय भाषांच्या ऐवजी सगळ्या इंग्रजी शाळेतल्या CBSE शाळा, ICSE शाळा, IB शाळांचे प्रकार बदलले. आणि दुर्दैवाने आपल्या शाळांमध्ये 1947 नंतर जो सिलेबस
शिकवण्यात आला हा बऱ्यापैकी वामपंथी लोकांनी लिहिलेला आणि त्यावेळच्या सरकारांनी ते जाणीवपूर्वक त्या पद्धतीने चालू केलेला इतिहास हा बराच काळ शिकला गेला. आणि त्या कारणाने सावरकर हे आजच्या तरुण पिढीला त्याचं जे महात्म्य महत्व वाटायला पाहिजे तेवढं वाटत नसल्याने सर ही आजची आपली मुलाखत अत्यंत गरजेची आहे. त्यामुळे मनापासून मी तुमचे आभार मानतो की काही मतं व्यक्त करायला आणि खरोखरीच प्रामाणिक जो मी अभ्यास केलेला आहे आणि अभ्यासही चालू आहे तो केल्यानंतर मला जाणवतं मी ज्या डिग्र्या मिळवल्या त्या एकीकडे आणि सावरकर तराजूत एकीकडे इतकं महान व्यक्तिमत्व सावरकर होते. आणि सर शेवटचं पुन्हा तुम्ही तुमचा प्रश्न विचारण्याआधी की मी स्वतःला भाग्यवान समजू इच्छितो की ज्या जिल्ह्यात ज्या तालुक्यात सावरकरांचा जन्म झाला ते भगूर ठिकाण इथून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे ज्या मातीला साक्षात स्वातंत्र्यवीरांचे पाय लागले तिथेच आमचा वावर असतो ही आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. नाशिकलाच सावरकर राहतही होते. अभिनव भारत चळवळ वगैरे सर्व त्यांनी याच ठिकाणी सुरुवात केली. त्यामुळे पण सावरकर हे केवळ नाशिकचेच महाराष्ट्राचेच असं नव्हता. मला असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक घराघरामध्ये ते जायला हवेत. त्यासाठी केवळ चित्रपट मालिका याच्यापेक्षाही मला असं वाटतं की प्रत्येक राज्याच्या अभ्यासक्रमामध्ये सावरकर नेले पाहिजेत. खरंय याबद्दल आपलं काय मत? सर तुम्ही अत्यंत मौलिक विषय मांडला. म्हणजे दोन गोष्टी असतात. एक अभ्यासक्रमामार्फत आपण विशिष्ट विचार समाजापर्यंत पोहोचवू शकतो आणि दुसरा विचार असतो लोक चळवळीद्वारे. तर लोक चळवळीद्वारे जो आपण पोहोचवतो त्याला आपले नेते आपले राजकीय पक्ष यांची भूमिका फार महत्वाची असते. आणि दुर्दैवाने आपण जर आपला इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण बघतो की ती स्वातंत्र्यपूर्व चळवळ ही मुख्यत्वे काँग्रेसच्या पुढाकारात होती. ती काँग्रेस एक वेगळी काँग्रेस होती. आताची काँग्रेस ती काँग्रेस वेगळी आहे. तर त्याही काळात महात्मा गांधींसारखे नेहरूंसारखे नेते होते. परंतु सावरकरांनी अभिनव भारत किंवा हिंदू महासभेची जी स्थापना केली त्याचे काही काळ ते अध्यक्ष होते. तर त्या काळापासून काँग्रेसशी त्यांचे काही वैचारिक मतभेद होते आणि ते याच दृष्टीने होते की भारताला जर गतवैभव म्हणजे आपण 5,000 वर्षापूर्वीची संस्कृती आहोत. त्या 5,000 वर्षांपासून मधल्या काही काळात आपल्यावर विदेशी आक्रमणं झाली. आधी मुसलमानांची झाली नंतर इंग्रजांची झाली आणि आपण गुलामगिरीत गेलो. तर त्याचं मूळ जे आहे ते आपलं एक नसण्यात आहे हे सावरकरांनी तेव्हा ओळखलं आणि त्यांनी त्या दृष्टीने आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या नागरिकांना काही मूलभूत गोष्टी सांगण्याचा आणि एक द्रष्टा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने केवळ आणि केवळ लांगुल चालन या भूमिकेत त्यावेळच्या राजकीय पार्टींनी इन्व्हॉल्वमेंट दाखवल्यामुळे आणि वैयक्तिक स्वार्थ साधल्यामुळे त्यांनी बरोबर सावरकरांना असं खड्यासारखं बाजूला केलं. 60-70 वर्ष त्याच्यातच गेले. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. जाणीवपूर्वक त्यांना टाळलं आणि अनेक आज गेल्या आपण म्हणूया की इतिहासाचा खरा अभ्यास करणारे जे जागतिक पटलावरचे ते आहेत असे लेखक आज सांगतायत की जर त्यावेळेला तुम्ही सावरकरांचे विचार अंमलात आणले असते तर फाळणीसारखं भळबळणारी जखम आपण टाळू शकलो असतो. नक्कीच. ती एक मोठी शोकांतिका आहे की आपण ब्रिटिशांच्या ताब्यातून 3/4 भारत घेतला पण 1/4 भारत आजही आपल्या ताब्यात नाहीये. आपण काश्मीर सारखी एक मोठी डोकेदुखी तिथे निर्माण केली पाकिस्तान सारखी की ज्यांनी काश्मीरमध्ये आक्रमण केलं. हे तर 2014 साली जेव्हा या देशात मोदी सरकार आलं आणि 370 कलम हटवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आणि इतरही राष्ट्राच्या दृष्टीने जे महत्वाचे मुद्दे जे सावरकरांनी जवळजवळ 1930, 1935, 38, 40 साली सांगितले. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याच्यात सुद्धा सावरकरांच्या द्रष्टा विचाराचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यांच्या सुद्धा अनेक वेळा चर्चा व्हायच्या. आपल्या सुभाषचंद्र बोसांशी त्यांच्या चर्चा व्हायच्या. अशा अनेक चर्चातनं हेच उद्धृत होतं की सावरकर हे केवळ 50-60 वर्ष 80-82 वर्ष जगले. ते फक्त तेवढ्या जगण्यापुरते नव्हते तर ते पुष्य 500,000 वर्षांपुढचा भारत त्यांच्या नजरेत होता. सर आणि हे जर आपल्याला त्या दृष्टीने पावलं टाकायची असतील. तुम्ही ते म्हणालात की त्यांच्या दृष्टीत अतिशय दूरदृष्टी होती त्यांची. आणि सर आता मला आता सर आजचे जी युद्ध चालू आहे 2-2.5-3 महिने तर तेव्हा प्रत्येक भारतीयाला वाटतं विशेषतः तरुणांना की आपण आत्मनिर्भर आहोत की नाही. आपल्यावर जर आक्रमण झालं तर आपण किती प्रतिकार करू शकतो.
म्हणजे हा जो विचार जो आहे हा राष्ट्र बलशाली करा, हे मला वाटतं सावरकरांनीच आपल्याला त्यावेळेला सांगितलं होतं. खरंय, खरंय, कारण गांधींचा मार्ग हा अहिंसेचा, शांतीचा होता, खरंय. यांचा मार्ग क्रांतीचा होता आणि क्रांतीसाठी शस्त्र हे असतं. तर शस्त्रास्त्राच्या दृष्टिकोनातून आज आपण किती भक्कम आहोत खरंय, हे आज या युद्धकाळात प्रत्येक भारतीयाच्या मनात आलेलं आहे. खरंय. तर मला वाटतं ही फार मोठी दूरदृष्टी होती. फार मोठी दूरदृष्टी सर. म्हणजे महात्मा गांधींची अहिंसा ही वेगळ्याच प्रकारची अहिंसा होती. म्हणजे आपण म्हणूया जैन धर्म, आपण म्हणूया बौद्ध धर्म, हे बऱ्यापैकी अहिंसावादी आहेत. हो. परंतु त्या धर्मात सुद्धा सांगितलं आहे की जर तुमच्यावर आक्रमण होत असेल तर तुम्ही शांत बसून चालत नाही. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, तुम्ही राहिलात तर धर्म टिकेल. त्यामुळे तुमची जी अहिंसा आहे, जे आपल्याला आपच्या पिढीपर्यंत आपल्या मनावर, आपल्या डोक्यावर पुस्तकांच्या मार्फत बिंबवलं गेलं की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं हे केवळ आणि केवळ अहिंसेमुळे, हे चूक आहे सर. म्हणजे इंग्लंडचे पंतप्रधान स्वातंत्र्य दिल्यानंतर बऱ्याच काळाने जेव्हा भारतात आले त्यांनी सुद्धा हे विधान केलेलं आहे की हे काही केवळ त्या अहिंसेमुळे स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आम्हाला जी खरी भीती होती ही सुभाषचंद्र बोसांनी जे काही बंड केलं आणि नाविकांनी त्यावेळेला 1946 साली बंड केलं, त्या बंडामुळे आम्ही हा देश सोडून गेलो. आणि त्या बंडामागे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी प्रचंड दूरदृष्टी होती सर. त्यावेळेला दुसरं महायुद्ध जेव्हा सुरू झालं, त्या दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना, कारण इंग्लंडला गरज होती, युद्धासाठी सैनिक हवे होते, आपली ब्रिटिश कॉलनी होती, भारत म्हणजे त्यांची कॉलनी होती, तर आपल्या देशातनं सैनिक भरती करताना काँग्रेसचं असं म्हणणं होतं की आपल्या हिंदू तरुणांनी त्या सैन्यामध्ये जायचं नाही. पण सावरकरांनी सांगितलं की तुम्ही जरूर जा, तुम्ही ते शस्त्र शिका, नंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या शस्त्रात पारंगत व्हाल तेव्हा त्या बंदुकीची नळी कोणाकडे रोखायची ह्याचं ज्ञान तुम्हाला नंतर होईल, पण ते ज्ञान आधी घ्या. म्हणजे एकेकाळी सावरकरांना जी जन्मठेप झाली ती त्यांनी शस्त्र बाळगली किंवा शस्त्र पुरवली म्हणून झाली, पण नंतर काळ बदलल्यावर सावरकरांच्या मनातलं, म्हणजे आपल्याच हिंदू तरुणांना शस्त्रास्त्र पुरवण्याचं आणि ट्रेनिंगचं काम ब्रिटिशांनी केलं. आणि मुसलमानांचा सैन्यात असणारा ओघ हा हिंदूंपेक्षा जास्त होता, हा धोका सावरकरांनी तेव्हाच ओळखला आणि म्हणून हिंदूंना प्रोत्साहित केलं आणि म्हणून ते बंड झालं, स्वातंत्र्य मिळालं. बऱ्याच लोकांना सर इतिहास हे माहित नसतो. आणि हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांची खूप वेगळी होती. खरंय सर. केवळ ती राजकीय हेतू ती नव्हती. त्यांचं हिंदुत्व खूप प्रखर होतं. खरंय. पण ते जातीयतेला विळखा घालणारं अजिबात नव्हतं सर. म्हणजे तर जातीयता अजूनही नष्ट झालेली नाहीये. खरंय, खरंय. तर मला वाटतं त्यांच्या हिंदुत्वाबद्दल आपण सर, म्हणजे स्वातंत्र्यवीरांचं असं म्हणणं होतं की 5000 वर्षापूर्वींची जी संस्कृती या देशात वसली ही सिंधू नदीपासून वसली. तर सिंधू नदीच्या काठी आपले वेद, शास्त्र, पुराण ज्यांनी गायले ते ऋषीमुनी, त्यांचं अस्तित्व, ते तिथपासून हिंद महासागरापर्यंत जे या भूमीला आपली पुण्यभूमी मानतात आणि पितृभूमी मानतात, अशा सर्व लोकांना आपण हिंदू म्हणूयात. मधल्या काळात आक्रमण झाले आणि कन्व्हर्शन झालं म्हणून काही हिंदू हे ख्रिश्चनही झाले, मुसलमान पण झाले, पण त्यातले बरेचसे मूळचे हिंदूच होते, ही त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार धर्म ही एक रीत आहे, हा एक पद्धत आहे जगण्याची. परंतु आपला जो देश आहे हा अफगाणिस्तानच्या हिंदकुश पर्वतापासून ते थेट कन्याकुमारीपर्यंत आणि म्यानमार पर्यंत हा आपला देश, जिथे एकच संस्कृती पूर्वापार चालत होती. तर सावरकरांचं हिंदुत्व याच्यातच आहे, त्याच्यात त्यांनी विज्ञाननिष्ठ होते. म्हणजे जसं आता RSS संघाला किंवा जनरल हिंदूंना गाय वंदनीय आहे, पण सावरकरांच्या दृष्टीने गाय ही वंदनीय पण होती, पण ती उपयुक्त पशु म्हणून ते सांगायचे. म्हणजे त्याच्यातनं त्यांना स्पष्ट सांगायचं, त्यांना अभिप्रेत होतं की विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन तुम्हाला पाहिजे आणि कुठल्याही जातीपातीपेक्षा, कुठल्याही धर्मापेक्षा, कुठल्याही पंथापेक्षा, कुठल्याही भाषेपेक्षा देश हा सर्वतोपरी आहे आणि त्याचं रक्षण करण्याचं हे माझं आद्य कर्तव्य आहे. जसं त्यांनी नेहमी ते वाक्य आपण उच्चारतो की आपल्याला जाताना मध्ये देश लागतो आणि त्याचं आपण काही देणं लागतो. म्हणजे या भावना त्यांना, तुम्हाला सांगतो, देवापर्यंत जाताना मध्ये देश लागतो.
या ज्या त्यांच्या तीव्र भावना होत्या, ह्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्यांनी प्रेरणा घेतली होती, गुरु गोविंद सिंगांपासून प्रेरणा घेतली होती, महाराणा प्रतापांपासून त्यांनी प्रेरणा घेतली होती. आणि अलीकडच्या काळात लोकमान्य टिळकांसारखा नेता, त्यांना त्यांचा सहवास लाभला. टिळकांनी त्यांना विदेशात जाण्यासाठी फंडिंग केलं आणि टिळकांसमोर सावरकर लहान होते वयाने, टिळक त्यांच्या शेवटाकडे होते. तर त्यांच्या चर्चेदरम्यान सावरकरांचा जो जाज्वल्य राष्ट्रवाद होता त्याला खत पाणी घालण्याचं काम लोकमान्य टिळकांनी त्यावेळेला केलं होतं. स्वातंत्र्यवीरांचे दोन व्यक्तिमत्व आपल्याला दिसतात. एक स्वातंत्र्य चळवळीतलं, येस सर, आणि नंतर सामाजिक जातीयता नष्ट करणे, खरंय, भाषा शुद्धीकडे वळणे खरंय, आणि अंधश्रद्धा दूर करणे, हे व्यक्तिमत्व खूप वेगळे. येस सर. तर म्हणजे केवळ ते स्वातंत्र्य करत बसले नाही, एक बाजू त्यांनी ही पाहिली. तर हे बहुआयामी व्यक्तिमत्व कसं काय त्यांच्या? सर म्हणजे बघा, आपण म्हणतो ना बोन इन डिस्गाईज, तसं स्वातंत्र्यवीरांना म्हणजे भूतकाळात कोणालाही न झालेल्या 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा झाल्या. हो. आणि त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये ठेवण्यात आलं. सगळेजण जाणतात, अनेक जण तिथे पर्यटनाला जातात, ते सेल बघतात. कोल्हू काढणे, काय काय कामं त्यांच्याकडनं करून घेतली. म्हणजे गुराढोरांप्रमाणे त्यांचं ते फोटो जरी पाहिला, साखळ दंडाने बांधलेले, आणि त्या सेल्युलर आज बघा उष्णता आहे सगळीकडे, तर आपल्याला त्रास होतो, तिथे वाऱ्याची झुळूक नाही, आणि अनवनीत अत्याचार आणि अंधार कोठडी, भविष्याविषयी सुद्धा काहीच कल्पना नाही, कुटुंब कुठे काय चाललंय, अशा अवस्थेत प्रचंड हालापेष्ट हालापेष्ट शब्द सुद्धा कमी आहे. अशा अवस्थेत सुद्धा स्वातंत्र्यवीरांनी म्हणजे कालातीत अशी काव्यरचना भिंतीवर केली. त्यांना कागद पेन नाही, त्यांनी नखानी दगडाच्या तुकड्याने लिहून म्हणजे स्मरणशक्ती टिकवून ठेवावी. आज आपल्या विद्यार्थ्यांना, आम्ही आता शिक्षक आहोत सर, बघतो इतकं लक्झरियस वातावरण मिळतं, पण अभ्यास करवत नाही बऱ्याच जणांना, आणि त्यांची मेमरी की त्यांच्याकडे कागद नाही, अलौकिक प्रतिभा हा तर फारच वेगळा भाग. आणि मग त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं आणि ते कौटिल्याचं शास्त्र त्यांनी अभ्यासलेलं होतं सर. म्हणजे मी थोडा 1-2 मिनिटं घेतो. कौटिल्याच्या शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, आणि ज्याची सावरकरांनी प्रेरणा घेतली, ती म्हणजे आपला शत्रू जर बलवान असेल तर काही काळ तुम्ही शांत राहिलं पाहिजे, जोपर्यंत तुमच्यात शक्ती येत नाही. तुमच्या ज्या क्षणी शक्ती येईल त्या क्षणी तुम्ही शत्रूवर हल्ला केला पाहिजे. ज्या क्षणी तुमच्या शत्रू काहीतरी उद्योग करतोय तुमच्या गाफिलपणाचं, तर तुम्ही पळून गेलं पाहिजे, पण तुमचा जीव वाचला पाहिजे. असे ते मुद्दे होते सर. किंबहुना जर शत्रूच्या संपर्कात तुम्हाला यायची संधी मिळते, तर शत्रूला गाफील ठेवण्यासाठी काही वेळेला तुम्ही माफी मागितली पाहिजे, त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण केले पाहिजे, त्यांचा विश्वास संपादन केला. पण आपल्याला माहितीये की आपला कायमस्वरूपी शत्रू आहे, आपल्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थ त्यांना नव्हता, आपल्या देशाच्या मुळावर उठलेले ते कधीही आपले नव्हते. तर त्यांचा निपात करायला काही काळ त्यांच्या जवळ जाऊ, विश्वास संपादू, आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्यांचा निपात करू, ही धारणा त्यांची असल्या कारणाने सर त्यांचा विचार फार कमी लोकांना त्यांना समजलाच नाही अनेकांना. आणि त्या लोकांना दिसतं की सावरकरांनी माफीनामा लिहिला, एकदा लिहिला, विकृत त्यांनी प्रचार 6-7 वेळा माफीनामा लिहिला, हे मान्य आहे. पण त्याच्या पुढचं कारण मी जर जेलमध्ये राहिलो तर माझ्या हातनं काहीही होणार नाहीये, पण मी जर जेलच्या बाहेर आलो, काही करून आलो, तर माझ्या विविध पद्धतीने नेटवर्कने मी बरंच काय करू शकतो, या भावनेने त्यांनी ते लिहून दिलं. आणि जसं मगाशी म्हटलं, बोन इन डिस्गाईज, महाराजांपासून त्याने हा गनिमी कावा म्हणजे त्यांनी वारंवार महाराजांचा उल्लेख केलेला आहे की हे सगळं मला प्रेरणा कुठून मिळाली. तर सर त्यांना रत्नागिरीला स्थानबद्ध केलं आणि कालांतराने त्यांना मोकळं सोडण्यात आलं. पण तरी जवळजवळ 13 वर्ष त्यांना 24 सालापासून 37 सालापासून 13 वर्ष रत्नागिरी जिल्हा सोडून जाण्याची परवानगी नव्हती. पण त्या काळात त्यांनी जे चिंतन केलं, जे लिखाण केलं, ते आज सुद्धा सर 70-80 वर्षानंतर स्वातंत्र्याच्या तंतोतंत लागू आहे. कारण आपल्या समाजाला या परकीयांच्या विळख्यात आपण जाऊ देतो, याचं एकच कारण आहे, आपण एक नाही आहोत. जी संघाची धारणा आहे की हिंदू एकत्र व्हायला पाहिजे, हिंदू जो जातीत वाटला गेलेला आहे, खरं म्हणजे जात वाईट नसते, ज्याला त्याला जातीचा अभिमान असलाच पाहिजे, परंतु ते वर खाली उच्च नीचता जी करणं, भेदभाव करणं,
हे अपेक्षित नाही. आणि त्याच्यामुळे दुही निर्माण होते, हा आपला तो परका, या सगळ्या भावनेने. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर विभूतीला हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मामध्ये जाण्याची, सावरकरांना ते आवडलं नव्हतं, त्यांच्यात मतभेद झाले, परंतु इलाज नव्हता. एवढ्या मोठ्या बुद्धिप्रामाण्य बाबासाहेबांवर हा अन्याय त्या काळात झाला, आणि हे भविष्यात टाळता यावं म्हणून सावरकरांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली. त्यांनी रोटी बेटीचे व्यवहार चालू केले. त्यांनी कॉमन भोजन म्हणतात ना, एकत्र येऊन जेवणं, की मी तुझ्या ताटात जेवतो, तू माझ्या ताटात. त्यांनी अनेक त्यावेळच्या अस्पृश्य लोकांना देवपूजेचा अधिकार दिला. सगळी देवळं, सर केवढं मोठं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे, त्यांनी जी लीड करून लिहिली, ती 1949 साली अस्तित्वात आली. पण त्याच्या बरंच आधी त्या घटनेत जे लिहिलेलं आहे, याचं कृतीद्वारे स्वातंत्र्य बाबासाहेबांना जे वाटत होतं ते सावरकरांनी कृतीद्वारे दाखवलं सर. म्हणजे प्रॅक्टिस अँड प्रीच आपण जे म्हणतो ना, ते खऱ्या अर्थाने सावरकर जगले. महान द्रष्टेपणा याच्यापेक्षा काय म्हणायचं. अलौकिक प्रतिभा आणि मराठी भाषेवरती नितांत प्रेम, त्यांनी जे अनेक शब्द दिलेले तो फारच मोठा चमत्कार आहे. त्यांनी एवढा अभ्यास करून भाषेचा आणि मराठी भाषा टिकली पाहिजे, वेगळी वाटली पाहिजे, त्या संदर्भात ते. म्हणजे सर बघा, तुम्ही आम्ही लिखाण करतो, माझं पुस्तक मगाशी तुम्ही दाखवलं, तर एखादी गोष्ट लिहिताना कितीतरी विचार करावा लागतो, आणि त्याच्यासाठी आपण दारं लावून बसतो, वातावरण निर्मिती करतो, कोणाला बोलू देत नाही, अनेक गोष्टी आपलं आपण कम्फर्ट झोन पाहतो. त्यांना त्याचं काही नसताना 6,000 पानं सावरकरांनी लिहिली. 6,000 केवढा मोठा आकडा आहे सर. आणि त्याच्यात स्वतःच्या विषयी काही नाही लिहिलं, त्यांनी इतिहास मांडला. जसे 6 सोनेरी पानं, की भारताचा जो जाज्वल्य इतिहास, जे वाचल्यावर आपल्याला प्रचंड प्रेरणा मिळावी, किंवा माझी जन्मठेप, किंवा इतर अनेक पुस्तके, हिंदुत्व, त्यांच्या ज्या व्याख्या होत्या, त्यांचा प्रचंड अभ्यास होता सर. आणि आपल्याच संस्कृत, त्यांनी मॅझिनीवर पुस्तक लिहिलं होतं. ही वॉज इन्स्पायर्ड फ्रॉम दॅट, म्हणजे जे इटलीमधल्या स्वातंत्र्य युद्धात झालं. आणि तशीच त्यांनी ती इंग्लंडमधल्या त्यांच्या अस्तित्वाच्या वेळेला सुद्धा, ते जेव्हा राहत होते, शिक्षण घेत होते, तिथेही त्यांनी इंग्लिश भाषेतली पुस्तकं मराठीत आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इन अँड आउट ते समाजसेवक होते सर. आता सर राहिली गोष्ट मराठी भाषेची, तर आपल्या इथे त्यांनी लिहिलेल्या अनेक कविताचं गाणं तयार झालेलं आहे, ने मज सीने. सर आज हे गाणं जर एखाद्या हॉलमध्ये लावलं, तर सर माझा असा वैयक्तिक अनुभव आहे की अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं, अंगावर रोमांच उभे राहतात. ही ताकद त्या लिखाणात आहे. त्यांच्या साहित्याने मराठी भाषा त्याच वेळेस अभिजात झाली. त्यामुळे आज जरी दर्जा मिळाला तरी अभिजात ही त्यांच्या साहित्यामुळे झाली. खरं आहे सर. आणि आपण म्हणजे खरं म्हणजे मलाही स्वतःची लाज वाटते की त्यांनी मराठीचं महात्म्य जे ओळखलं, तर मी अशा काळात राहतो की जिथे मराठी शाळा लोप पावत चालल्या. आमची मुलं इंग्लिश शाळांमध्ये शिकतात. इंग्लिश ही काळाची गरज आहे, सगळं मान्य. इंग्लिश ही जगाची भाषा आहे, सगळं मान्य. पण मराठीतली साहित्य निर्मिती इतकी उच्च पदाला आहे, म्हणजे ज्ञानी यांचा आपण उल्लेख करतो, ज्ञानेश्वर महाराजांचा, तेव्हापासून अमृताची बोली चालत आलेली आहे. पण आज सुद्धा आपल्याला किंवा काही राजकीय पक्षांना मराठी भाषेवर आंदोलन करावं लागतं. ही कितीतरी शोकांतिक आहे. म्हणजे सावरकरांनी मराठी भाषा समृद्ध व्हावी म्हणून स्वतः शब्दांची ऍडिशन केली, त्याच्यामध्ये मौलिक भर घातली. तर ते जतन करायचं सोडून आज आपण वेगळ्या वर्णावरची आपली वैयक्तिक शोकांतिक आहे. त्यामुळे तुम्ही, आम्ही आणि इथे असलेल्या दर्शकांना मी खरोखरीच हात जोडून विनंती करतो की आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या परिसरातील लोकांना मराठी भाषेची पुस्तकं वाढदिवसाला, त्यांच्या शाळेतल्या समजा प्रथम आले, कौतुक करायचं आहे, तर अशा वेळेला मराठी भाषेची पुस्तकं आपण द्यावी. आणि मराठी भाषेच्या वाचन उपक्रम आम्ही आमच्या इथे चालवतो, तुम्ही पण चालवावा, जेणेकरून आपला हा जो उज्ज्वल इतिहास आहे मराठीचा, हा तसाच जिवंत राहील, वाढेल. आणि हीच खरी स्वातंत्र्यवीरांना आपली श्रद्धांजली ठरेल. आणि या अनुषंगाने मलाही सांगावं वाटतं की शासन सावरकर किंवा इतर स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा अभ्यासक्रमात कधी आणेल ते आणेल, परंतु तुम्ही तरी आपल्या मुलांना गोष्टी सांगताना सावरकरांच्या गोष्टी सांगा, क्रांतीवीरांच्या गोष्टी सांगा.
आणि आपलं स्वातंत्र्य म्हणजे काय, आपल्या देशाचं स्वातंत्र्य म्हणजे काय, देशाची प्रगती म्हणजे काय, वैभवशाली देश म्हणजे काय, हे त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. शासनाकडनं सगळं होईल असं काही मला वाटत नाही. आपणच पालकांनी या ठिकाणी मुलांना सगळं काही दिलं पाहिजे असं मला वाटतं. तर सर, खूप छान आपण या ठिकाणी हे येऊन थोडक्या वेळामध्ये, पण जाता जाता पुन्हा एकदा आपण सावरकरांचा एकूण व्यक्तिमत्वाचा गोषवारा नव्या पिढीला सांगावा आणि मग आपण या ठिकाणी थांबूया. खरंय सर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांना आपण तात्यासाहेब स्वातंत्र्यवीर म्हणतो, आमचे सावरकर म्हणतो, नुसतं स्वातंत्र्यवीर म्हणतो. हे व्यक्तिमत्व इतकं उच्च कोटीचं होतं की 28 मे 1883 त्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात झाला आणि अल्पकाळातच त्यांनी जी धगधगती राष्ट्रसेवेची, स्वतःची, आपल्या कुटुंबाची समिधा एका अग्निकुंडात ओतली. त्याची जी धग आहे, त्याची जी ज्वाला आहे, ती ज्वाला जर आपल्यापर्यंत खऱ्या अर्थाने पोचली असं आपल्याला वाटत असेल तर निश्चितपणे आपण सर्वांनी, या दर्शकांनी आणि हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोचतोय अशा सगळ्यांनी एक प्रतिज्ञा घेऊया की सावरकरांचं जे साहित्य आहे हे आपण तात्काळ या 28 तारखेपासूनच वाचायला सुरुवात करू. काही ठिकाणी त्याचे सार्वजनिक कार्यक्रम करू. तरुण मुलांना सावरकरांची ओळख करून देऊ. अंदमान जरी खूप लांब असलं तरी नाशिक जिल्ह्यातलं भगूर हे जवळ आहे. हे असं प्रेरणास्थान आहे की जिथे आपलं डोकं जर आपण टेकवलं तर त्या वास्तूत ब्रिटिशांना हादरवणारा जो राष्ट्रनेता या देशाने निर्माण केला, त्याच्या मनात, त्याच्या हृदयात, त्याच्या मस्तिकात आपल्या देशवासियांसाठी जे चाललं होतं, आपला देश जो परतंत्र्यात गेला त्याची कारणं त्यांनी जी सांगितली ते भविष्यात पुन्हा आपल्या वाट्याला नको यायला हवं असेल, आपल्या देशाकडे कोणाची वक्र नजर पडायला नको असेल, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या शत्रू राष्ट्रांकडनं आपल्या देशावर जे वारंवार रक्तबंबाळ करणारे हल्ले होतात किंवा इतरत्रही भारताला कमी लेखण्याचे उद्योग होतात, 5000 वर्षाची संस्कृती जगात कोणाची नाही, असं असताना सुद्धा जी अवहेलना होते याचं मूळ आपण आपल्या स्वतःला ओळखण्यात कमी पडतो. तर माझी इथे सर्वांना विनंती आहे की आपल्या बाल्यावस्थेपासूनच आपण स्वातंत्र्यवीरांचं स्मरण करूया, त्यांचं साहित्य वाचूया आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करूया. हीच आजच्या दिवशी आपण त्यांची आठवण काढूया, त्यांचं स्मरण करूया, त्यांना नमस्कार करूया. जय हिंद. जय हिंद. मित्रांनो, स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करतो आणि बल्लाळ सरांनी अतिशय समारोपामध्ये इतके सुंदर विचार मांडलेत तर खरोखर त्यांची पुस्तकं वाचा. पालकांनी स्वातंत्र्यवीरांच्या गोष्टी आपल्या मुलांना सांगा आणि हा जो व्हिडिओ आहे, आमचं हे आईलपैल नावाचं चॅनल आहे, ते सर्वांपर्यंत जाऊ द्या की त्या निमित्ताने हे विचार सगळ्यांपर्यंत जातील. ज्यांनी आईलपैल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर करा. आणि सर, पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार.